कर्तव्य कर, परिणामाचा विचार करू नकोस. अर्जुना, विचार कर. मागील जन्मी जेव्हा तुझा मृत्यू झाला असेल तेव्हा तुझे आप्त नातेवाईक खूप रडले असतील. तुझ्या पत्नीने, तुझ्या मुलांनी विलाप केला असेल. पण आज तुला काही आठवतंय का? कोण रडले होते, किती रडले होते? म्हणूनच सांगतो अर्जुना, कुणाच्या मरणाचा शोक करू नकोस. आणि नातं तुटल्याचं दुःखही धरू नकोस, कारण माझी माया इतकी प्रबळ आहे की जे आज तुझ्यासाठी रडत आहेत ते काही दिवसांतच पुन्हा हसताना दिसतील. हेच जीवनाचं सत्य आहे अर्जुना. मोह सोड आणि तुझं कर्तव्य पूर्ण कर. काशाला हा विषाद? अर्जुन, तुझ्या कर्तव्याकडे बघ. हे युद्ध धर्मासाठी आहे. आत्मा कधी जन्म घेत नाही, कधी मरत नाही. शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही. तू ज्यांच्यासाठी शोक करतो आहेस ते शोक करण्यास योग्य नाहीत. ज्ञानी व्यक्ती जिवंत किंवा मृत कोणासाठीही शोक करत नाहीत. जसा मनुष्य जुने कपडे टाकून नवे कपडे घालतो, तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. तुमचं कर्तव्य आहे लढणं. अर्जुना, या दुर्बळतेला बळी पडू नका.